विद्यार्थी मित्रांनो, शुभप्रभात. मी सिमरन मिस, आपली मराठी विषयाची टीचर केटॅक शाळेमधून आपले स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या मराठीच्या तासिकेला आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 13, पान क्रमांक 47, पाठाचे नाव आहे अदला बदल या पाठाचा अभ्यास करणार आहोत. तर चला आपण या पाठाबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. इयत्ता 7वी, विषय मराठी. पाठाचे नाव आहे अदला बदल. काय आहे पाठाचे नाव? अदला बदल. आणि या पाठाचे लेखक आहेत पन्नालाल पटेल. पन्नालाल पटेल हे गुजराती प्रसिद्ध लेखक होते. त्यांनी विविध लघुकथा संग्रह, बालसाहित्य, एकांकिका लिहिल्या आणि त्या खूप प्रसिद्ध होत्या. आता त्यांनी या जो अदला बदल पाठ आहे या पाठामध्ये काय सांगितलेले आहे, तर यामध्ये दोन मित्रांमधील अतूट मैत्रीचे वर्णन प्रस्तुत पाठात त्यांनी केलेले आहे. म्हणजे पन्नालाल पटेल यांनी जो अदला बदल पाठ आहे त्या पाठामध्ये दोन मित्र असतात. त्या मित्रांमधील जी मैत्री कशी अतूट होती, ते एकमेकांवरती किती जीव लावत होते याचं वर्णन त्यांनी इथं केलेले आहे. म्हणजे दोन भिन्न व्यक्ती, परंतु त्यामधील जी मैत्री होती ती किती अतूट होती याचं वर्णन थोडक्यात लेखकांनी या पाठामध्ये केलेले आहे. तर ते या मैत्रीचे वर्णन करताना सांगत होते की दोन अमृत व इसाप नावाचे दोन मित्र होते आणि त्यांनी आपल्या मैत्रीसाठी काय आणि कसे बलिदान केले. त्यानंतर त्यांच्या दोघांमधील साम्य, त्यांच्या दोघांमधील एकी याचं वर्णन करताना लेखकांनी या पाठाचे नाव अदला बदल ठेवलेले आहे. तर चला आपण आपल्या पाठाला सुरुवात करूया. पाठ आहे अदला बदल. तर सर्वप्रथम मी परिच्छेदचे वाचन करते. पान क्रमांक 47. परिच्छेद पहिला. होळीचा सण होता. सायंकाळची वेळ होती. गावातील मुले निंबाच्या झाडाखाली जमली होती. एकमेकांवर धूळ उडवत खेळत होती. अमृत व इसाप या दोघांची घट्ट मैत्री होती. ते दोघेही तिथे हातात हात घालून आले. म्हणजे पहा मुलांनो, होळीचा सण होता. होळी हा सण सर्वांना माहिती आहे की नाही? तर आज काय होता? होळीचा सण. आणि सायंकाळची वेळ होती, म्हणजे संध्याकाळची वेळ होती. आणि गावातील सर्व मुले निंबाच्या झाडाखाली जमली. कोणत्या झाडाखाली? निंबाच्या झाडाखाली जमली आणि एकमेकांवर धूळ उडवत ते खेळत होते. होळीच्या दिवशी एकमेकांना रंग लावला जातो. तर त्या दिवशी मुले काय करत होती? धूळ उडवत खेळत होती. त्यानंतर अमृत व इसाप हे दोघेजणी एका मेरीच्या हातात हात घालून तिथे आले आणि ते सुद्धा काय करू लागले? तर पहा, ते दोघेही तिथे हातात हात घालून आले व त्यांच्याबरोबर खेळू लागले. आजच शिवून आणलेले नवे कपडे दोघांनी घातले होते. म्हणजे ते दोघे सुद्धा, अमृत आणि इसाप नावाचे दोन मुले, त्यांच्यात खूप घट्ट मैत्री होती. आणि ते कुठे आले? तर निंबाच्या झाडाखाली जी मुलं खेळत होती की नाही, त्या मुलांच्या बरोबर खेळण्यासाठी ते आले. आणि त्यांनी काय केलं होतं? तर त्यांच्या आईवडिलांनी आज नवीन कपडे जे शिवून आणले होते ते घालून आले होते. दोघांचे कपडे, रंग, आकार व कापड सर्व दृष्टीने अगदी सारखे होते. दोघांची शाळेच एकाच वर्गात होते. दोघांची घरेही रस्त्याच्या कोपऱ्यावर समोरासमोर होती. म्हणजे पहा मुलांनो, अमृत व इसाप या दोघांमध्ये किती साम्य होतं. दोघेजणे
त्यांचे कपडे एकसारखे, कपड्यांचे रंग एकसारखे, त्यांचे आकार व कापड सर्व एकसारखेच होते. दोघंही एका शाळेत शिकत होते आणि दोघांचा वर्गसुद्धा काय होता? एकच होता आणि दोघांची घरेही रस्त्याच्या कोपऱ्यावर समोरासमोर होती. म्हणजे अमृत व इसाप या दोन मुलांमध्ये किती साम्य होते की नाही? आणि दोघांमध्ये खूप घट्ट मैत्रीसुद्धा होती. तर दोघे एकाच रंगाचे कपडे, एकच कापड असलेले कपडे घालत होते आणि दोघांची घरे कुठे होती? तर रस्त्याच्या कोपऱ्यावर समोरासमोर. थोडक्यात म्हणजे दोघा मुलांची प्रत्येक गोष्ट सारखी होती. फरक फक्त इतकाच होता की अमृतला आई वडील होते आणि इसाबला फक्त वडील होते. म्हणजेच मुलांनो पहा की दोघा मुलांमधील प्रत्येक गोष्ट एकसारखी होती. प्रत्येक गोष्ट ही सारखी होती. फक्त फरक काय होता? तर अमृतला आई वडील होते आणि इसाबला फक्त कोण होते? तर वडील होते. म्हणजे इसाबला आई होती का? नव्हती. बाकी सर्व गोष्टी त्यांच्यासारख्या असल्या तरी अमृतला फक्त आई वडील होते आणि इसाबला फक्त वडील होते. हा फरक त्या दोघांमधील फरक होता. तर दोन्ही मुलं आली, खाली रस्त्यावर बसली. दोघांनी सारखे कपडे घातलेले पाहून एक मुलगा म्हणाला, "अरे अमृत व इसाप, तुम्ही दोघे किती एकसारखे आहात." म्हणजे पहा, जेव्हा अमृत आणि इसाप त्या मुलांबरोबर खेळायला आले, कोणत्या? जे मुलं निंबाच्या झाडाखाली जमली होती आणि खेळत होती, त्या मुलांबरोबर खेळायला अमृत आणि इसाप जेव्हा आले, तेव्हा त्यातील एका मुलाने काय विचारले की अमृत आणि इसाप, तुम्ही दोघे किती सारखे आहात? तुमच्या दोघांमध्ये किती साम्य आहे? असं एका मुलाने त्यांना विचारले. यावर ते काय म्हणाले पहा. यावरून दुसऱ्या एका व्रात्य मुलाला एक खोडकर कल्पना सुचली. व्रात्य म्हणजे खोडकर. व्रात्य म्हणजे काय? खोडकर. त्यातील एका खोडकर मुलाला एक कल्पना म्हणजे त्याच्या मनामध्ये एक विचार आला की अरे, तुम्ही दोघे कुस्ती का नाही लढत? म्हणजे पहा, मुलांच्या मनामध्ये पण किती खोडकर विचार येतात. जेव्हा त्या मुलांनी अमृत व इसाबला येताना पाहिले, त्यांची नवे कपडे पाहिले, त्यांच्यातली मैत्री पाहिली, तर तेव्हा त्यांना एक खोडकर कल्पना सुचली की तुम्ही दोघं कुस्ती का नाही खेळत? तुमच्या त्या दोघांची ताकद एकसारखी आहे की एक जण दुसऱ्यापेक्षा वरचढ आहे, ते तरी आम्हाला बघायला मिळेल. म्हणजे पहा, जेव्हा अमृत व इसाप त्या मुलांबरोबर तिथे खेळण्यासाठी आले, तेव्हा त्यातील एका व्रात्य म्हणजे एका खोडकर मुलाला कल्पना सुचली की अमृत आणि इसाप, तुम्ही दोघं कुस्ती का नाही खेळत? वरचढ म्हणजे जास्त ताकद असलेला. आणि पहिल्या मुलाला ही कल्पना आवडली. तो म्हणाला, खरंच अमृत, तुम्हा दोघांपैकी कोण वरचढ आहे ते बघूया. म्हणजेच तिथं बसलेला जो दुसरा मुलगा होता, त्याला ही कल्पना आवडली आणि तो काय म्हणाला, खरंच तुम्ही दोघं कुस्ती का नाही खेळत? चला या पुढे. आणखी एक जण ओरडला. म्हणजे तिथं बसलेली मुले ही अमृत आणि इसापमध्ये भांडण लावण्याचा काय करत होते? प्रयत्न करत होते. एका खोडकर मुलाला कल्पना सुचली की अमृत आणि इसापमध्ये काय करायची? कुस्ती लावायची. तर दुसऱ्या मुलाला ही कल्पना आवडली. त्यानंतर त्यामधील तिसरा मुलगा म्हणाला, ठीक आहे, चला या. इसापने अमृतकडे पाहिले. अमृत ठामपणे म्हणाला, नाही, माझी आई मला मारेल. जेव्हा इसापने अमृतकडे पाहिले तर अमृत लगेच म्हणाला, नाही बाबा, मी कुस्ती खेळणार नाही. माझी आई मला रागवेल. का? कारण त्यांनी आजच नवीन कपडे घातलेली होती. त्यांची भीती खरी होती. तो घरातून बाहेर पडत असताना आईने त्याला बजावले होते, हे बघ, नवीन कपड्यांसाठी तू खूप हट्ट धरला होतास. आता जर का तू ते मळविलेस किंवा फाडलेस तर लक्षात ठेव. म्हणजे जेव्हा अमृत नवीन कपडे घालून खेळण्यासाठी आला, तेव्हा त्याच्या आईने त्याला
समजावलं होतं की ती नवीन कपडे आहेत, तू खूप हट्ट करून घेतलेली आहेस, ही मळवू नको आणि फाडूही नको, असं आईने त्याला सांगितलेले होते. अमृतने आई वडिलांपाशी खूप हट्ट धरला होता, हे खरे होते. इसाबला नवा शर्ट मिळणार असल्याचे कळताच त्यानेही हट्ट धरला होता की इसाबसारखा शर्ट मिळालाच पाहिजे. आई जर नाही मिळाला तर बाबा काही ऐकणार नाहीत, हे अमृत पक्क ओळखून होता. पण तो सहजासहज हार मानणारा नव्हता. अखेर नवा शर्ट घेऊन देण्यासाठी आईने अमृतच्या बाबांना गळ घातली म्हणजे त्यांना तिने समजावले, आग्रह केला की अमृतला सुद्धा नवीन शर्ट शिवून द्या. म्हणजे जेव्हा अमृतने आईवडिलांपाशी हट्ट धरला, का धरला? कारण इसाबला नवीन शर्ट मिळणार होता. इसाबचे वडील त्याला नवीन कपडे घेणार होते. त्यामुळे अमृतने सुद्धा नवीन कपडे घेण्याचा गळ घालणे म्हणजे आग्रह केला. अखेर त्याच्या आईने बाबांना समजाविले. ते छानपैकी नवे कपडे घालून अमृत घरून निघाला होता. त्यामुळे कपडे खराब होतील अशी काहीही करायची त्यांची इच्छा नव्हती, तयारी नव्हती. त्यातही इसाबरोबर कुस्ती लढायची तर त्याची अजिबात इच्छा नव्हती. कारण इसाब त्याचा खूप चांगला मित्र होता आणि त्याला त्याच्याशी कुस्ती खेळायची नव्हती. त्याचवेळी एकाने अमृतचा हात पकडून म्हटले, चल रे, कुस्तीचा एक डाव होऊ दे. त्याने अमृतला मोकळ्या मैदानात खेचून नेले. म्हणजे दुसरा मुलगा किती हट्टी होता, त्याने काय केले तर अमृतचा हात पकडला आणि मैदानावरती त्याला घेऊन गेला. कशासाठी? तर कुस्ती खेळण्यासाठी. म्हणजे एक एक कुस्ती होऊ दे असे तो त्याला म्हणाला. त्या मुलाच्या तावडीतून सुटायचा अमृतने खूप प्रयत्न केला, धडपड केली आणि म्हणाला, हे बघ केशव, माझी कुस्ती खेळायची मुळीच इच्छा नाही. म्हणजे जेव्हा अमृतला तो मुलगा वडून नेत होता, खेचून नेत होता, त्याचे नाव ते केशव, तेव्हा अमृत त्याला म्हणाला, केशव, माझी अजिबात इच्छा नाही आहे, मुळीच इच्छा नाही आहे कुस्ती खेळायची, तू मला आता सोड. पण तो त्याला जाऊ देईना. त्याने अमृतला जमिनीवर ढकलले. बाकीची पोरे गमतीने ओरडली, अमृत हरला, केशव जिंकला. अमृत हारला, केशव जिंकला. हुर्रे. इसाबला हे सहन झाले नाही. त्याचा पारा त्याने केशवचा हात धरून म्हटले, चल मी तुझ्याबरोबर कुस्ती लढतो. इसाबला हे पाहून ते सहन झाले नाही की अमृतला त्या मुलाने जमिनीवरती ढकलले आहे. त्यामुळे त्याचा पारा चढला. म्हणजे त्याला खूप राग आला. त्यानंतर इसाब काय म्हणाला, चल ये, मी तुझ्याबरोबर काय खेळतो, कुस्ती खेळतो. तू अमृतबरोबर कुस्ती खेळू नको, ये माझ्याबरोबर कुस्ती खेळ. का? कारण त्याच्या मित्राला अमृतला त्या मुलाने खाली ढकलले होते, जमिनीवरती पाडले होते, कोसळले होते. त्यामुळे त्याला खूप राग आला होता आणि आजूबाजूची सर्व मुलं त्याला चिडवत होती. हे पाहून इसाबला खूप राग आला. केशव घुटमळला, पण बाकीच्या मुलांनी त्याला चिथविले. दोन्ही मुले परस्परांना भिडली. इसाबने पेच घालून चित करणे म्हणजे पराभव केला. पेच घालून केशवला चित्त केले. आता कुठे मुलांच्या लक्षात आले की गंमत म्हणून सुरू केलेला खेळाला भलतेच गंभीर वळण आले आहे. आता केशवचे आई वडील आपल्याला रागवतील या भीतीने सर्व मुले सैरावैरा पळून गेली. अमृत व इसाब देखील तिथून निघाले. दोघेही थोडेच अंतरावर गेले असतील की अमृतचे लक्ष इसाबच्या शर्टाकडे गेले. त्याचा खिसा फाटला होता. भीतीने दोघांचे पाय जमिनीला खिळले. भीतीने मुलांच्या पोटात गोळा आला. पुढ्यात काय वाढून ठेवले आहे याची कल्पना त्यांना आली. म्हणजे पहा, जेव्हा इसाब त्या मुलाला म्हणाला, ये माझ्याशी कुस्ती खेळ, तेव्हा केशव थोडा
गुटमळला, पण बाकीच्या मुलांनी त्याला चितविले, म्हणजेच त्याला प्रोत्साहन दिले, चल खेळ, काही होत नाही. आणि दोन्ही मुले परस्परांना भिडली. इसापने पेच घालून केशवला चित केले, म्हणजे हरविले. आता कुठे मुलांच्या लक्षात आले की गंमत म्हणून सुरू केलेला हा खेळ एक भलतंच वळण घेऊन आलेला आहे. म्हणजे ते खेळ म्हणून आता काय सुरू झालं, इथं खूप गंभीर भांडणं सुरू झाली. आणि आता केशवचे आई वडील त्याला रागवतील, कारण त्यांचे सर्व कपडे हे खराब झाले होते, मळले होते. आणि केशवचा इसापचा शर्टसुद्धा फाटला होता. हे सर्व पाहिल्यावरती मुलांना भीती वाटली आणि सर्व मुले सैरावैरा पळून निघून गेली. त्याच वेळेस अमृत आणि इसापसुद्धा तिथून निघून गेले. आणि जेव्हा थोड्या अंतरावरती ते आले तर त्यांनी काय पाहिले, तर खिसा फाटलेला होता. तेव्हा त्यांच्या पोटात गोळ आला. पोटात गोळा येणे म्हणजे खूप भीती वाटणे. खूप भीती वाटली आणि पुढ्यात काय वाढून ठेवले आहे याची त्यांना कल्पना आली. म्हणजे आता घरी गेल्यानंतर काय होणार आहे हे त्यांच्या लक्षात आले. कारण जेव्हा ते नवीन कपडे घालून घरातून बाहेर निघाली होती तेव्हाच अमृतला त्याच्या आईने समजावले होते की तू खूप हट्ट धरून हा शर्ट शिवून घेतला आहे, तर आता तू हा खराब करू नको. त्यामुळे आणि इसापच्या वडिलांनी तर खूप कष्टाने तो शर्ट त्याला शिवून घेतलेला होता. त्यांनी तो शर्ट शिवण्यासाठी सावकारांकडून कर्ज घेतले होते. त्यामुळे आता पुढे काय होणार आहे याचा अंदाज ती मुले लावत होती. तर मुलांनो, आज आपण इथे थांबूया आणि पुढचा पाठ उद्याच्या तासाला पाहूया. पाठाचे वाचन करा आणि दिलेली प्रश्न उत्तरे वहीमध्ये लिहा. धन्यवाद.